नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे खंडणी ते हत्या या प्रकरणामध्ये अटक असणारे जे 8 आरोपी आहेत त्यांना मकोका लावण्यात आलेला आहे आणि जो 9वा आरोपी आहे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक असणारा वाल्मिक कराड यालाही आता मकोका लावण्यात आलेला आहे. आज 22 जानेवारी 2025 रोजी वाल्मिक कराड याच्या वर सुनावणी जी आहे तर न्यायालयात झाली आणि आता वाल्मिक कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे तर ती सुनावण्यात आलेली आहे. तर त्याच्यात सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आज आपण पाहणार तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खंडणी ते खून प्रकरणात अटक असलेल्या वाल्मिक कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे तर ती सुनावण्यात आलेली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर जे आहे तर वाल्मिक कराडला सीआयडीने वाल्मिक कराडची न्यायालयीन कोठडीची मागणी मागितली आहे. तर गरज भासल्यास सीआयडी पुन्हा वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मागवू शकते असंही न्यायालयामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे न्यायालयामध्ये सीआयडीने ती सेफ बाजू ठेवलेली आहे. जामिनासाठी वाल्मिक कराडचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. वाल्मिक कराडला बीड तुरुंगात ठेवण्यात येणार की अन्य कुठल्या तुरुंगात ठेवण्यात येणार ते अद्याप पुढे आलेलं नाहीये. परंतु आता न्यायालयीन कोठडी जी आहे ती 14 दिवसाची सुनावण्यात आलेली आहे. याच प्रकरणामधला जो विष्णू चाटे आहे याला लातूरच्या विष्णू चाटे जो आहे तर त्याला लातूर जेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे. तर आता वाल्मिक कराडला बीड न्यायालयामध्ये ठेवतील की बीडच्या जेलमध्ये ठेवतील की दुसऱ्या कुठल्या जिल्ह्याच्या जेलमध्ये ठेवतील ते अद्याप पुढे आलेलं नाहीये. वाल्मिक कराडला जेलमध्ये सीपॅट मशीन वापरण्यास कोर्टाने परवानगी दिलेली आहे, जी की वाल्मिक कराडला स्लीप एपनिया हा जो आजार आहे तर त्याच्यामुळे वाल्मिक कराडचे जो वकील आहेत ठोंबरे यांनी सीपॅड मशीन वापरण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती आणि आता न्यायालयाने त्याच्यावर परवानगी दिलेली आहे. आता वाल्मिक कराडला आजपासून 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे तर ती सुनावण्यात आलेली आहे. तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण बातमी व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ जो आहे तर ते वाल्मिक कराड यांच्या 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडी संदर्भातली माहिती देणारा होता. तर तुम्हाला याच्यावर काही मत असतील, तुमच्या टिप्पणी असतील तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन बातम्याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.